कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुत्राच्या कार चालकावर अज्ञातांनी चाकू हल्ला केल्याची घटना बेळगावातील क्लब रोडवर घडली. कार चालक बसवंत कडोळकर वय 32 याच्यावर अज्ञातांनी चाकू हल्ला केला आणि ते घटनास्थळावरून लगेच पसार झाले. चाकू हल्ला झालेल्या बसवंत याला उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. सध्या बसवंत याची स्थिती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पैशाच्या व्यवहारातून चाकू हल्ला झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ओळखीच्या व्यक्तींनीच चाकू हल्ला केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा पुत्र आणि युवा काँग्रेस नेता मृणाल हेब्बाळकर यांचा बसवंत हा कार चालक आहे. चाकू हल्ल्याचे वृत्त कळताच मृणाल हेब्बाळकर यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन कार चालकाच्या प्रकृतीची चौकशी केली. घटनेचे वृत्त कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास प्रारंभ केला. हल्ला झालेल्या परिसरातील CCTV फुटेज पोलीस तपासत असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. कॅम्प पोलीस स्थानकात सदर घटनेची नोंद झाली आहे.